मराठी चित्रपट महामंडळांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, मात्र यावेळच्या निवडणुका कुठेतरी थोड्याफार वादात देखील आहेत, त्या पाहायला मिळतात। नेमकं या निवडणुकीच्या दरम्यान काय झालंय हे सध्या आपण विजय पाटकर यांच्याकडून जाणून घेऊ। कोण OSD होता, OSD ते काय 2 दिवस बसले होते तिकडे। म्हटलं त्यांचा काय संबंध, म्हटलं ते काय ठरवतात, या गटातून हा उभा राहील, या गटातून हा उभा राहील, 2 पॅनल एकत्र करायचा प्रयत्न चाललाय। तरी मी म्हटलं माझा फॉर्म नाही भरला गेला, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, चल काही तांत्रिकदृष्ट्या नाही भरला गेला, नाही वाटलं त्यांना, ठीक आहे, मान्य, जेणेकरून निवडणूक होऊ दे, चालेल, नो प्रॉब्लेम। त्यावेळी मागे आलो मी की माझ्या असं कानावर आलं की हा फॉर्म विजय पटकरचा फॉर्म नाही भरला गेला पाहिजे असं वगैरे, मला काही कानावर आलं नाही, मला थांबवलं होतं, हा थांबायचं, डिस्कशन होतं, डिस्कशनमध्ये तो फॉर्म अडकला माझा, असं आहे, म्हणून म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम। त्याच्या वेळेस खरंच राजकारण आले असं म्हणायचं? हो, आले 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 ना, आता येते कानावर, सगळं पेपरात दिसते तुम्हाला, सगळ्या पेपरात दिसते, ते का मी बातम्या दिलेलं नाही ते, पण येत आहे आणि सांगितलं, पण ते वाईट आहे ते। व्हिडिओ रोहित सह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।